कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आज हातकणंगले येथील जिल्हा बँकेच्या शाखेला सदिच्छा भेट दिली। त्यांनी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेत कर्मचाऱ्यांशी संवाद साधत बँकेच्या विकासात्मक उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले। या भेटीदरम्यान शाखा व्यवस्थापकांनी चालू आर्थिक वर्षातील ठेवी, कर्ज वाटप, थकीत वसुली तसेच नवीन योजना यांचा सविस्तर अहवाल आवळे यांच्यासमोर सादर केला। राजूबाबा आवळे यांनी शाखेच्या कामगिरीची कौतुक करत शेतकरी आणि लघु उद्योगापर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्यावर भर देण्याचे आवाहन केले। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जिल्हा बँका ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे। पारदर्शक व तत्पर सेवा हीच बँकेची ओळख असावी, असे आवळे यांनी सांगितले। यावेळी हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, बाजीराव सातपुते, जहांगीर हजरत, शहाजी पाटील, शुभम पाटील, उमेश पाटील, भारतीय दलित महासंघ प्रदेशाध्यक्ष सुरेख काटकर, शिरीष थोरात, जावेद मुजावर, हातकणंगले शाखा अधिकारी सुभाष निंबाळकर, यास्मिन सनदी, जिल्हाध्यक्ष दलित महासंघ उपस्थित होते। या भेटीप्रसंगी बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच काही स्थानिक मान्यवर उपस्थित होते। शाखा पातळीवर येणाऱ्या अडचणीबाबतही चर्चा झाली असून लवकरच त्या सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचे आवळे यांनी सांगितले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले।